कोल्हापुरात 14 वर्षाखालील मुलामुलींचे राष्ट्रीय शालेय फुटबॉल सामने सुरू आहेत. पोलो मैदानावर सुरू असलेल्या मुलांच्या गटात झारखंड आणि महाराष्ट्र तर मुलींच्या गटात हरियाणा आणि केरळ या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. आज या दोन्ही गटाचे अंतिम सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवण्यात आला. मुलांच्या झारखंड आणि महाराष्ट्र यांच्यामधील सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे निकालासाठी पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यात महाराष्ट्र संघानं 3-2 गोल फरकानं झारखंड संघाचा पराभव केला. महाराष्ट्राचा संघ 68व्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच अव्वल ठरला. झारखंड उपविजेता तर वेस्ट बंगालचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींच्या गटात केरळ विरुद्ध हरियाणा यांच्यातील अंतिम सामना झाला. हरियाणा संघानं केरळ संघावर 5-0 गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवला. केरळ दुसऱ्या तर झारखंड तिसऱ्या स्थानी राहिलं. KSAचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते विजयी संघांना गौरवण्यात आलं. यावेळी त्यांनी 68 वर्षांनंतर महाराष्ट्र संघ विजेता ठरल्याबद्दल खेळाडू प्रशिक्षकांचं कौतुक केलं. या बक्षीस वितरण प्रसंगी क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन KG पाटील, संचालक विनय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिवाजी पाटील, KSAचे राजेंद्र दळवी, कोल्हापूर सॉकर रेफरी असोसिएशनचे सेक्रेटरी प्रदीप साळोखे, KSAचे जॉईंट जनरल सेक्रेटरी प्राध्यापक अमर सासणे, जिल्हा क्रीडाधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडाधिकारी अरुण पाटील, सुधाकर जमादार, मनीषा पाटील, क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, रविभूषण कुमठेकर, सोनल सावंत, क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य चौगुले, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, रघु पाटील, सागर जाधव, सतीश पाटील, राजेंद्र राऊत, गजानन मनगुतकर, पंच गौरव माने, अभिजित गायकवाड, हर्षल राऊत, शरद शिर्के यांच्यासह संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते.